नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री वठारे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा आणि आवश्यक कौशल्य यावरती हा व्हिडिओ बनवत आहे। तर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे तर हे आज आपण बघणार आहोत। तर स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला सुरुवातीला की काय काय करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक कौशल्य कोणती असणं गरजेचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला तुम्हाला स्पर्धा परीक्षा का करायची आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। नाहीतर मला करायचे, माझ्या घरच्यांना वाटतं की मी स्पर्धा परीक्षा करावी म्हणून मी आलेलो आहे, माझे मित्र मैत्रिणी आलेले आहेत म्हणून मी स्पर्धा परीक्षा करतोय, तर असं चालणार नाहीये। कारण ही स्पर्धा परीक्षा म्हणजे काय टाइमपास करण्याचा विषय नाही। बरेच विद्यार्थी आता मी बघतो, म्हणजे खूप क्राऊड जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये सिन्सिअरली अभ्यास करणारी खूप कमी मुलं आहेत। त्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे टाइमपास म्हणून बघायचं असेल तर ते खूप चुकीचं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक कौशल्य असणं खूप गरजेचं आहे। तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आवश्यक कौशल्य कोणते असणं गरजेचं आहे तर ते आज आपण बघणार आहोत। आता स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे। हो, बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे। तुम्ही शेती करा, तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्ही जिथे पण जाल तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धेला तोंड द्यावं लागतं। म्हणजे प्रत्येक पावलावरती प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धा आहे। तर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय मग? तर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर, स्किलच्या जोरावर तुम्ही शासनाच्या सेवेमध्ये जाणारा हा एक सुवर्ण मार्ग आहे, म्हणजेच काय आहे स्पर्धा परीक्षा। मग आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते टॅलेंट, कोणते स्किल्स, कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे हे आज आपण बघणार आहोत। तर स्पर्धा परीक्षेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे की मला नेमकं काय करायचे, मला स्पर्धा परीक्षा का करायचे ते तुम्हाला सुरुवातीला माहिती असणं खूप गरजेचं आहे। मग त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काय काय स्किल्स डेव्हलप करावे लागतील, मी कुठे कमी पडतोय त्याचं सेल्फ ॲनालिसिस करावं लागेल। म्हणजे आयोग आणि तुम्ही ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते तुम्हाला जर पार करता आलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकता। आता ते अंतर पार करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये कोणते कोणते स्किल्स असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करून स्वतःला कसं डेव्हलप करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघूया की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय। आता मी जसं तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षा हा एक सुवर्ण मार्ग आहे जो तुम्हाला शासकीय सेवेमध्ये घेऊन जातो। म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली की तुम्हाला कुठलंही शासकीय सेवेतलं एखादं पद मिळतं। पण स्पर्धा परीक्षा म्हणजे वाटतं तेवढं सोपं पण नाही आणि वाटतं तेवढं अवघड पण नाही। आता तुमच्या मनामध्ये जर कुणी असे वेगवेगळे गैरसमज भरून ठेवले असतील की परीक्षा खूप अवघड असते, खूप वर्ष लागतात, असंच आहे तसंच आहे, तर हे सगळं जे मनामध्ये भरलेलं आहे, जे गैरसमज, जी भीती, हे सगळं जे तुम्ही मनामध्ये भरून ठेवले चुकीचे गैरसमज, ते तुम्ही आधी काढून टाका आणि सेल्फ ॲनालिसिस करा। ज्याला परीक्षा समजली, ज्याला आयोगाची डिमांड समजली तो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेला आहे। मग त्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे परीक्षार्थी म्हणून बघता आलं पाहिजे, ज्ञानार्थी म्हणून नाही। कारण तुम्हाला कुठल्याही विषयात काही PhD करायची गरज नाही। आयोगाचा सिलेबस, आयोगाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी मला काय काय स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे, स्वतःला डेव्हलप करणं गरजेचं आहे, हे एकदा तुम्हाला जर समजलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये इझिली पास होता। आणि असं खूप काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स आहे किंवा खूप काहीतरी मोठं भव्य दिव्य करायचं आहे असं सुद्धा काहीही नाही। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सरळ साध्या सोप्या भाषेत स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य तुम्ही कशी डेव्हलप केली पाहिजेत आणि कोणकोणत्या आवश्यक कौशल्य असली पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला सुरुवातीला आधी माहिती असणं गरजेचं आहे की मला स्पर्धा परीक्षा का करायची, म्हणजेच काय तर पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे। आता बरीच मुलं येतात पण त्यांना माहितीच नसतं की मला स्पर्धा परीक्षा का करायची, मित्र आला मी आलो, घरच्यांना वाटतं म्हणून मी आलो, असे बरेच असतात। म्हणजे हौशे नवशे गौशे, म्हणजे की हाऊस म्हणून पण आलेले असतात, कोणी कुणासोबत म्हणून आले असतात, म्हणजे अशा बऱ्याच वेगवेगळ्या क्राऊड असतो, वेगवेगळ्या प्रकारचा क्राऊड असतो।
पण आपण त्या क्राऊडमध्ये जायचं नाही. तुम्हाला जर वेगळं काहीतरी करायचं असेल, आता तुम्ही म्हणता की खूप कॉम्पिटिशन आहे, 10-12 लाख मुलं फॉर्म भरतात, मग असं झालं तसं झालं, पण त्या गर्दीपासून जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल, कारण तिकडे खूप कमी गर्दी पास होण्याची, आणि तिकडे जर तुम्हाला त्या गर्दीतून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल, तुम्हाला स्वतःला ॲनालिसिस करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला आधी माहिती पाहिजे की मला स्पर्धा परीक्षा का करायची. तर पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे. पारदर्शकता जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही समर्पण देऊ शकता. समर्पण म्हणजेच काय असतं तर डेडिकेशन, हे खूप गरजेचं आहे. नाहीतर उगीच नुसतं करायचं म्हणून करायचं आणि परत आयुष्यात 4-5 वर्ष वाया घालवायची, तसं करून चालणार नाही. तर पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे. मला स्पर्धा परीक्षा का करायची, त्याच्यानंतर समर्पण, डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे. पारदर्शकता जेव्हा असेल त्यावेळेस तुम्ही समर्पण देऊ शकता. एकदा जर तुम्ही समर्पण द्यायला लागला तर तुम्ही जे करत आहात त्याच्यामध्ये सातत्य येतं. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही मनाने ठरवली, प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे की मला ही करायचीच आहे, तेवढं तुम्ही त्यात समर्पण दिलं तर त्यात बरोबर काय होतं, सातत्य येतं. आणि सातत्य आलं की काय होतं, मग तुमचा आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स. कारण कॉन्फिडन्स शिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि कॉन्फिडन्स सोबत हार्डवर्क विथ स्मार्ट वर्क, हार्डवर्क विथ स्मार्ट वर्क, ह्या दोन्ही गोष्टी असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण हार्डवर्क करणारे खूप जण असतात, पण आपल्याला हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क सुद्धा करणं खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला आयोगाने तुमच्यामधलं अंतर पार करण्यासाठी कमी करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला. आणि जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की माझा हेतू काय आहे स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा. ते आधी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. म्हणजे बाकी कोणी काय सांगतंय किंवा तुम्ही कुणाला काय सांगताय हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. तर आधी विचारा की मला स्पर्धा परीक्षा का करायचे, तर त्याचा हेतू काय असला पाहिजे, तर हेतू असला पाहिजे स्पर्धा परीक्षा करण्याचा लोकसेवा. कारण आपला आयोग जे आहे MPSC आणि UPSC, MPSC हा एक आयोग आहे, MPSC ही परीक्षा नाही, लक्षात घ्या. तर शासनाच्या सेवेमध्ये लोकसेवक भरण्यासाठीचा हा एक आयोग आहे. MPSC ही परीक्षा नसून आयोग आहे. आणि आयोगाच्या नावात आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग. तर आयोगाच्या नावातच आहे लोकसेवा. तर त्यामुळे तुमचा स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा उद्देश जो आहे तो असावा लोकसेवा. मग तुम्ही बरोबर त्या दृष्टीने जाता, त्या ट्रॅकनी बरोबर तुम्ही त्या मार्गाने मार्गक्रमण करता आणि त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायला सुद्धा तुम्हाला सोपं जातं. त्यामुळे सुरुवातीला स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही येण्याच्या आधी विचारा की मला स्पर्धा परीक्षेकडेच का जायचे, मला स्पर्धा परीक्षाच का द्यायचे. तर त्याचा पहिला उद्देश असावा लोकसेवा. मला प्रशासनात जाऊन काहीतरी चांगलं काम करायचं आहे, लोकांसाठी मला काम करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे एकदा पारदर्शकता आली की तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर डेडिकेशन द्याल, समर्पण द्याल. समर्पण द्यायला लागला की सातत्य येईल. सातत्य तुम्ही एका गोष्टीमध्ये दिलं तर तुम्हाला त्यातलं सगळं म्हणजे समजायला लागतं. आणि समजायला लागलं की मग आपला कॉन्फिडन्स वाढतो, ॲटोमॅटिक कॉन्फिडन्स क्रिएट होतो. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही हार्डवर्क विथ स्मार्ट वर्क तुम्ही करायला लागाल. तर ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आता सेल्फ ॲनालिसिस करायचे तुम्हाला. सेल्फ ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस म्हणजे मी कुठे कमी पडतो. कारण स्पर्धा परीक्षा हे एक असं क्षेत्र आहे जिथे तुमची त्या सगळ्या लाखो विद्यार्थ्यांची स्पर्धा नाही आहे, लक्षात घ्या. तुमची स्पर्धा जी आहे ती स्वतःची स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप एकदम डेडिकेशन देऊन अभ्यास करावा लागणार आहे, स्वतःवरती कष्ट घ्यावे लागणार आहेत, स्वतःमध्ये बऱ्याच गोष्टी बदल कराव्या लागणार आहेत. ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या करतायत त्या तुम्हाला सुधाराव्या लागणार आहेत. सेल्फ ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आयोगाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि आयोगातलं आणि माझ्यातलं अंतर जे आहे ते मी कमी करण्यासाठी, तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मी स्वतःला कसं बदललं पाहिजे, ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे सेल्फ ॲनालिसिस. हा आवश्यक कौशल्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे सेल्फ ॲनालिसिस. तुम्हाला कळलं पाहिजे की मला
आयोगाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी मी कुठे कमी पडतोय आणि मी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे म्हणजे मी तिथेपर्यंत पोहोचू शकेल, त्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करताय, डूज अँड डोंट्स एकदा लिहून काढा तुमच्या नोटबुकमध्ये की मी ह्या गोष्टी करतोय आणि ह्या माझ्या अभ्यासामध्ये अडथळा निर्माण करतायत. तर त्या गोष्टी लगेच तुमच्या काढून टाका, तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. म्हणजे डूज अँड डोंट्स एकदा लिहून काढा. आता जसं वाघ जेव्हा आपल्या पाठीमागे लागतो त्यावेळेस आपण म्हणतो का नाही नाही थांब जरा, की मी व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो आणि मग मी जीव वाचवण्यासाठी पळतो. तेव्हा आपण ह्या गोष्टी नाही बघत. आपण आधी त्या वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी जीव तोडून पळतो. अभ्यासामध्ये पण तसंच झालं पाहिजे. आता जेव्हा आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेस लगेच आपला मोबाईल आपल्याला खेचून घेतो, की मग आपण लगेच तिथं व्हॉट्सअप जरा बघतो, फेसबुक जरा बघतो, इंस्टा जरा बघतो, मग तिथे आपला सगळा वेळ असा जातो. मग जसं वाघ मागे लागल्यानंतर जसं आपण जीव वाचवण्यासाठी जीव तोडून पळतो तसं अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा झालं पाहिजे, की मी आता अभ्यासाला बसलोय तर ह्या गोष्टींनी मला किती आकर्षित केलं तरी मला त्या गोष्टीकडे जायचं नाही. मला पूर्ण जीव तोडून फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करायचं आहे. हे आधी तुम्ही ठरवा. म्हणजे ज्या आपल्याला अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. ही एक गोष्ट तुम्ही स्वतःला लावून ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 1 ते 2 वर्ष तुमचं ध्येय पूर्ण होईपर्यंत तोपर्यंत तुम्हाला पूर्ण डेडिकेशन देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही डूज अँड डोंट्स जे आहेत ते आधी लिहून काढा आणि तुमच्या अभ्यासामध्ये ज्या पण काही गोष्टी अडथळा निर्माण करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी काढून टाका. मोबाईलचा वापरसुद्धा कसा करायचा, किती वेळ करायचा, ते मी असं म्हणणार नाही की वाईट आहे वापरू नका, वापरा, कारण त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये खूप फायदा होतो. म्हणजे बरेच वेगळे टेलिग्राम चॅनल्स असतील, यूट्यूब चॅनल्स असतील, वेगवेगळ्या विषयांचे लेक्चर्स असतील तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. पण त्याचा किती वेळ आणि कसा उपयोग करायचा हे मात्र तुमच्या हातात आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लिमिटेशन्स स्वतःवरती बंधन असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग डूज अँड डोंट्स, की मला नेमकं काय करायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा, आयोगाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते बघा आणि स्पर्धा परीक्षेकडे एक परीक्षार्थी म्हणून बघा, ज्ञानार्थी म्हणून बघू नका. कारण आयोगाला सुद्धा अपेक्षित नसतं की तुम्हाला सगळ्या विषयातलं सगळंच माहिती पाहिजे, तुम्हाला सगळंच आलं पाहिजे. तर त्या परीक्षेकडे एक परीक्षार्थी म्हणून बघा. असं इमोशनल होऊन अजिबात आपल्याला अभ्यास करायचा नाही की मी पोस्टनंतर असं करेल तसं करेल, हे सगळं की ह्या गोष्टींना काहीच किंमत नाही जोपर्यंत तुमचं लिस्टमध्ये नाव येणार नाही आहे. त्यामुळे आपण परीक्षेकडे एकदम प्रोफेशनल व्ह्यूने बघूया, प्रॅक्टिकली बघूया. इमोशनल होऊन अजिबात अभ्यास करायचा नाही, तर प्रॅक्टिकल राहून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आयोगाचा हा सिलेबस आहे, मला एवढं असं करायचं आहे आणि मला एवढंच करून मला पास व्हायचं आहे आणि मला लिस्टमध्ये माझं नाव आणायचं आहे. एकदम प्रोफेशनल व्ह्यू आणि प्रॅक्टिकल विचार करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि एकदम रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करायचे. लक्षात घ्या, सगळं फापट पसरा वाचत बसायचं, मी सकाळी 8ला बसलो आणि संध्याकाळी 6ला उठलो म्हणजे मी 10 तास अभ्यास केला, तसं नाही. तर तुम्हाला हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क करायचं आहे, ॲनालिसिस करून अभ्यास करायचं आहे आणि आयोगाला जे तुमच्याकडून अपेक्षित आहे ते करायचं आहे. तुम्हाला उगी सगळं इकडचं तिकडचं फापट पसारा करण्यात काही सुद्धा अर्थ नाही. मग ज्याला ह्या गोष्टी समजल्या, ज्याला आयोगाचा ट्रेंड समजला, ज्याला आयोगाची डिमांड समजली, ज्याला परीक्षा समजली, तो लिस्टमध्ये आला. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं कौशल्य म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला लागणारं सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन ही एक गोष्ट खूप गरजेची आहे. तर सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय असतं की स्वतःवरती असलेली शिस्त, स्वयंशिस्त. आता आपल्याला रोज निसर्ग 24 तास वेळ देतो, तर 24 तासाचं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असलं पाहिजे, एक सेकंदाचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. मग तेव्हा तुम्ही तिथेपर्यंत पोहोचता. नाहीतर आपण मोबाईल हातात घेतला की आपला बराच वेळ सोशल मीडिया त्यात जातो आणि मग जेव्हा तुम्हाला परीक्षेला तुम्ही जेव्हा 2 महिने असतात त्याचं वाटतं की बापरे आता 2 महिने जाऊ द्या, आणखी खूप दूर आहे परीक्षा. पण तुम्ही 2 महिन्याचा दिवसामध्ये कन्वर्ट करा, तासामध्ये कन्वर्ट करा, खूप कमी वेळ राहतो. मग त्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. सेल्फ डिसिप्लिन म्हणतो आपण त्याला. एका सेकंदाचं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. मग तुम्ही ठरवू शकता की मी आज इथे ना, तर मग मी 2 वर्षांनी कुठे असेल, 1 वर्षानंतर मी कुठे असेल. म्हणजे हे झालं एक सेल्फ ॲनालिसिसमधला घटक आहे की तुम्ही रोजच्या वेळेचं नियोजन कसं करता आणि सेल्फ डिसिप्लिन कसं करता. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःभोवती एक सर्कल आखावं लागेल, ज्याच्यामध्ये तुम्ही मी, मला, माझं ह्या 3 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. मी, माझी पुस्तकं आणि माझा अभ्यास आणि मला पोस्ट काढायची. म्हणजे त्या सर्कलमध्ये तुम्ही कोणालाच येऊ देऊ नका.
1-2 वर्ष तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला स्किप कराव्या लागतील स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर. त्यामुळे तुम्ही स्वतःभोवती एक सर्कल आखा, त्याच्यामध्ये मी, मला, माझं ह्या 3 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्याला सर्दी झाली ना, फक्त श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो, तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही आयुष्यात यशस्वी होता किंवा तुम्ही फेल्युअर येतं तुमच्या आयुष्यात, त्याचा परिणाम फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या आयुष्यावरती होतो ना, तुमच्या बहीण भावांच्या ना आईवडिलांच्या कुणाच्याही आयुष्यावरती परिणाम होत नाही. जसं सर्दी झाली तर श्वास घ्यायला स्वतःला त्रास होतो, तसाच आयुष्यात फेल्युअर आल्यावर त्याचा वाईट परिणाम फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच होतो. त्यासाठी तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक आहे म्हणजे सेल्फ मोटिवेशन. ह्याच कौशल्यातला एक घटक आहे सेल्फ मोटिवेशन. आता मी बरेच विद्यार्थी असे बघितलेत की सकाळी 7ला एकदा आले लायब्ररीमध्ये की कुठला तरी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघणार, त्याच्यानंतर मग अभ्यास करणार 12-1 पर्यंत, परत मग जेवण करायला जाणार, परत जेवण आल्यानंतर एक व्हिडिओ बघणार, परत संध्याकाळी परत 4-5 वाजता चहा पिल्यानंतर एखादा एक मोटिवेशनल व्हिडिओ बघणार. म्हणजे सतत तुम्हाला दुसऱ्यांच्या मोटिवेशनची गरज पडते आणि ते किती वेळ टिकतं, फक्त 2 ते 3 तास. पण तुम्हाला सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही असं स्वतःला झपाटून कामाला लावलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये झपाटून कामाला लावलं पाहिजे की माझी आत्ता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मला बदलायची. माझ्या आत्ता जी आई वडील माझ्यासाठी इतकं कष्ट करतायत, मला माझ्यासाठी इतकं करतात, त्यांना मला चांगले दिवस दाखवायचे. हे किती मोठं मोटिवेशन आहे. तुम्हाला इकडची दुनिया तिकडं करायला लावण्यासारखं मोटिवेशन आहे. तुमची जी आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्हाला बदलायची. तुम्हाला सतत दुसऱ्यांच्या ऐका, मी असं म्हणणार नाही की ऐकू नका, पण सतत रोजच 2-3 व्हिडिओ जर बघत असाल आणि त्यात जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर ते चुकीचं आहे. कधीतरी आठवड्यातून 10 दिवसातून 15 दिवसातून एखाद दुसरा व्हिडिओ बघितला मोटिवेशनचा तर ठीक आहे, पण तुम्हाला जर रोजच 2-3 व्हिडिओ बघण्याची जर गरज पडत असेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेशन असणं खूप गरजेचं आहे, कारण स्वयंप्रेरित असल्याशिवाय माणूस काहीही आयुष्यात करू शकत नाही. मग बाकीच्यांनी किती सल्ले द्या, तुम्हाला किती मोठे लोकांनी समजावून सांगा किंवा किती मोठमोठी भाषणं द्या, किती मोटिवेशन द्या, जोपर्यंत तुम्ही स्वयंप्रेरणेने झपाटून कामाला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन आणि दुसरा एक आवश्यक घटक किंवा आवश्यक कौशल्य असणार आहे सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी शिवाय तुम्हाला पर्याय नाही. आता इथं बघा मी प्रत्येक शब्दाच्या पुढे सेल्फ लिहिले. स्वतः केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. सेल्फ ॲनालिसिस, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन, सेल्फ स्टडी. आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही क्लास लावला म्हणजे आम्ही पास होणारच, आम्ही 1 लाख रुपये फी भरून क्लास लावला म्हणजे पास होणारच. असा जर तुमच्या मनात गैरसमज असेल तर तो काढून टाका, कारण क्लास लावणं गरजेचं आहे. एक गाईडलाईन म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा, पण पूर्ण त्याच्यावरती जर डिपेंड राहिला तर पास होणार नाही. कारण आयोगाचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त 50 ते 60% मदत करतो. तुम्ही जर राज्यसेवेचे पेपर घ्या, UPSCचे पेपर घ्या, त्यामध्ये असे काही प्रश्न असतात जे पुस्तकात नसतात कुठल्याच, आणि मग तुम्ही तेवढंच जर वाचलं तर तुम्ही पास होणार नाही. ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये स्किप करावे लागतील. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे आयोगाने कसाही प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देता आलं पाहिजे. तर त्यासाठी सेल्फ स्टडी आणि सेल्फ ॲनालिसिस करा. त्या विषयाच्या खोलीत जाऊन तुम्ही तो विषय अभ्यासा, तर तुम्हाला आयोगाचे सगळे प्रश्न सोडवता येतील. त्यासाठी मग मी तुम्हाला सांगितलं की आधीच्या क्वेश्चन पेपर बघणं खूप गरजेचं आहे आणि सिलेबस. आता बरेच जण सांगतात सिलेबस तोंडपाठ करा. काही गरज नाही सिलेबस तोंडपाठ करायची. तुम्ही एकदा वाचून घ्या, एकदा काय 2दा 3दा वाचून घ्या. त्यातले जे शब्द तुम्हाला नवीन वाटतील त्याला अंडरलाईन करा. काही शब्द तर सगळे तुमच्या ओळखीचे असतात, जे तुम्ही पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत बरेच घटक अभ्यासलेले असतात. कारण आयोगाची पातळीच ती आहे की पात्रता म्हणजे काय आहे की ग्रॅज्युएशनपर्यंतची पात्रता आहे, पदवीपर्यंतचं म्हणजे पात्रता सांगितली, पदवीपर्यंतचं शिक्षण, पदवी आवश्यक. तर काठिण्य पातळी जी आहे ती 1ली ते 15वी पर्यंतचीच असणार आहे, ग्रॅज्युएशनपर्यंतची. त्यामुळं तुम्हाला त्या विषयाच्या डीपमध्ये जाऊन अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट साईडला सिलेबस कॉपी मध्ये तुम्ही जे पण वाचता, नोटबुक, नोट्स, पुस्तक जे पण काय तुम्ही वाचता, आणि राईट साईडला
आयोगाने विचारलेले आधीचे प्रश्नपत्रिका। आता हे सगळं तिन्ही समोर का ठेवायचं, कारण समजा तुम्ही एखादा घटक वाचते, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम वाचते, बघा सिलेबसमध्ये आहे का ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे, तर वाचा म्हणजे, आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेच बघा की मला आत्तापर्यंत आयोगाने ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमवरती प्रश्न कसे विचारलेत। आता लगेच कळेल की ब्लड सर्क्युलेशनवरती असे असे प्रश्न विचारलेले आहेत, तर तुम्हाला लगेच प्रश्न पडेल की मग आता ह्या वर्षी आता तर सगळे प्रश्न असे पद्धतीने विचारून झालेत, तर इथून पुढे मला प्रश्न कसे येतील, म्हणजे त्याला म्हणायचं सेल्फ स्टडी किंवा सेल्फ ॲनालिसिस। म्हणजे प्रश्न पण आपण स्वतःच तयार करायचे आणि उत्तरंसुद्धा आपण त्याची स्वतःच शोधायची, म्हणजे तो अभ्यास असतो। म्हणजे त्यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे, तुमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा पाहिजे। आता मागच्या वर्षी ऑगस्ट 2019ला सांगली कोल्हापूरचा महापूर आला। आता महापूर सांगली कोल्हापूर म्हटलं की आपल्याला फक्त पंचगंगा आणि कृष्णा ह्या दोनच नद्या आठवतात, पण आयोग असं सरळ सरळ विचारणार नाहीये। आयोग वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारेल, तर कसं विचारेल बघा, तर त्या नद्यांवरती असलेली सगळी धरणं, त्या नद्यांना मिळणाऱ्या उपनद्या, हे सगळं तुम्हाला वाचून ठेवावं लागणार आहे। म्हणजे आयोग तुम्हाला कसाही प्रश्न विचारू शकतो, किंवा ते पूर नियंत्रण आल्यानंतर त्याच्यासाठी नेमलेली समिती, म्हणजे तुमचा जो अभ्यास करण्याचा जो दृष्टिकोन आहे, अभ्यासाचा जो आवाका आहे, तो तुम्हाला वाढवावा लागणार आहे। नाही तर तुम्ही पुस्तकं जी आहेत तेवढी तशीच वाचणार आणि परीक्षेला जाणार, तर त्याचा काही उपयोग नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस आणि सेल्फ स्टडी खूप गरजेचे आहे। तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला ही सगळी आवश्यक कौशल्य असणं गरजेचं आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याचा तुमचा हेतू म्हणजे लोकसेवा असणं गरजेचं आहे। पारदर्शकता, समर्पण, डेडिकेशन, सातत्य, आत्मविश्वास, हार्डवर्क विथ स्मार्ट वर्क, आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा परीक्षा स्वतःशी असलेली एक स्पर्धा आहे। त्यामुळे सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, आणि सेल्फ ॲनालिसिस करताना तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन आणि सेल्फ स्टडी हे जे घटक आहेत, हे जे स्किल्स आहेत, हे जे कौशल्य आहेत, हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये सिलेबस कसा वाचायचा, त्याच्यानंतर मग आयोगाच्या प्रश्नपत्रिका, मग त्याची अभ्यासाची सुरुवात कशी करायची, ह्या सगळ्याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा आणि आवश्यक कौशल्य ह्या घटकावरती चर्चा केलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता। थँक्यू।